लोकलमध्ये झालेल्या वादातून मालाड स्टेशनवर प्रवाशाची निर्घृण हत्या, पोलिसांकडून आरोपी ओमकार शिंदेला अटक, आरोपीला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण राज्य हिरवं करू, इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावरून भाजप नेत्यांची टीका. हिरव्या सापांना दफन करण्याचा कार्यक्रम हिंदू करतील, नितेश राणेंची टीका. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर शिवसैनिकांचा गोंधळ आणि घोषणाबाजी, जिल्हा परिषदेतील तिकीट वाटपावरून शिवसैनिकांची नाराजी. कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंच्या सेनेचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल, पोलीस दखल घेत नसल्यामुळे सेनेने लावले बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर्स. छगन भुजबळांना क्लीन चिट दिल्याने अंजली दमानी आक्रमक, दमानियांचं थेट मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र, ईडी विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी विनंती. नाशिकमधून निघालेलं लाल वादळ, मुंबईच्या दिशेने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी माकप आणि किसान सभेच्या नेतृत्वात मोर्चा, हजारो शेतकरी सहभागी. महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, केंद्र सरकारची 2696 कोटी रुपयांच्या तूर खरेदीला मंजुरी. अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर, तर माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्कार. क्रिकेटपटू रोहित शर्माला पद्मश्री पुरस्कार, महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरचाही पद्मश्री पुरस्काराने सन्मान. आणि 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा, लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर, कृषी क्षेत्रातील योगदानासाठी श्रीरंग लाड, वारली संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंका यांना पद्म पुरस्कार जाहीर. जळगावच्या सुकळी गावातील सरपंच पदाची धुरा शिक्षकाकडे देण्यात आली आहे. शिक्षक संदीप पावरा यांची सरपंचपदी निवड करण्यात आली आहे, तर उपसरपंचपदी नितीन पाटील यांची निवड झाली आहे. अहिल्यानगर शहराजवळील श्री क्षेत्र आगडगाव काळ भैरवनाथ देवस्थान इथं अभिनेता सयाजी शिंदे यांनी दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी देवस्थानच्या कारभाराचं कौतुक केलं आणि महाराष्ट्रातील राजघराण्यांना मिश्किल टोला लगावला. आगडगाव देवस्थान विश्वस्तांचा आदर्श राजकारण्यांनी घ्यावा, असं सयाजी शिंदे म्हणाले. रथसप्तमी निमित्त तुळजाभवानी देवीची महाअलंकार रथपूजा मांडण्यात आली. आजपासून उन्हाळ्याची सुरुवात होत असल्यानं दिवस मोठा होतो आणि रात्र लहान होते. त्याचबरोबर सूर्य भगवान रथामध्ये आरूढ होत असल्याची आख्यायिकाही सांगितली जाते. त्यामुळे आज ही विशेष पूजा तुळजापुरात करण्यात आली. इंदापुरात आजी माजी मंत्री यांनी झिंगाट गाण्यावर डान्स केला. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकत्र डान्स केला. मॅरेथॉनच्या वेळी दोन्ही नेत्यांनी ठेका धरला. किल्ले रायगडावर उद्या छत्रपती संभाजी महाराजांचा 345वा राज्याभिषेक सोहळा होणार आहे. श्री शंभू राज्याभिषेक सोहळा समितीकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय, तर शिवभक्तांनी गडावर मोठी गर्दी केली. माघी वारीनिमित्त पंढरपूरमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली. टाळ मृदुंगाच्या गजरात हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले. सांगलीमध्ये 59व्या वार्षिक संत निरंकारी समागमाला उत्साहात सुरुवात झाली. यावेळी शोभायात्राही काढण्यात आली. या यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं भाविकांनी सहभाग घेतला. प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यात स्वदेशी शस्त्रास्त्रांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. भारतीय सैन्यात असणाऱ्या सर्व प्रकारच्या शस्त्रांबद्दल या प्रदर्शनात पुणेकरांना माहिती मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मनमाड रेल्वे स्टेशनवर आरपीएफ आणि रेल्वे पोलीस अलर्ट मोडवर आहेत. डॉग स्क्वॉड आणि मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून रेल्वे गाड्या आणि प्रवाशांची तपासणी केली जाते. नागपूरमध्ये 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली. अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याची माहिती आहे. दुपारी घरी एकटी असताना तिनं गळफास घेऊन आत्महत्या केली. कल्याणमध्ये एका टोळक्यानं पोलिसांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टोळक्यानं केलेल्या मारहाणीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले, तर 4 गावगुंडांनी मारहाण केल्याचंही समोर आलं. कल्याण इथल्या दुर्गाडी किल्ल्याजवळ ही घटना घडली.
हिंगोलीमध्ये ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटला. ऐन महामार्गावर हा ट्रॅक्टर उलटला, त्यामुळे महामार्गावर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सुदैवानं जीवितहानी झाली नाही. बुलढाण्याच्या रायपूर गावात महिला तलाठ्याला ट्रॅक्टरनं चिरडण्याचा प्रयत्न झाला. अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या असता हा प्रकार घडल्याची माहिती आहे. तर ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यात सीआयएसएफ जवानांना लष्करी प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणात 102 युनिटमधील 2 अधिकारी आणि 10 महिला जवान सहभागी झाले. गंगाखेडमध्ये एका दुकानाला भीषण आग लागली. आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झालं. सुदैवानं यामध्ये जीवितहानी झाली नाही. पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना घडली. या मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला भरधाव कारनं जोरदार धडक दिली. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. पसार कार चालकाचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय. पुणे बंगळुरू महामार्गावर कापूस वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रकचा अपघात झाला. यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मुंबई आग्रा महामार्गावर एका ट्रॅव्हल आणि ट्रकचा अपघात झाला. त्या अपघातामध्ये 3 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झालाय, तर 2 जण जखमी झाले. दरम्यान पोलिसांनी बस चालकाला अटक केली आहे.